भारतातील एक असं शहर जिथे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटची दीक्षा दिली आहे। नमस्कार मित्रांनो, मी बोया आज तुम्हाला घेऊन आली आहे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीला। यावर्षी 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात येत आहे। जेव्हा चंद्रपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा केला जातो तेव्हा बाबासाहेबांच्या अस्थी इथे आणल्या जातात। त्यांना वंदन करण्यासाठी अनेक अनुयायी इथे येतात। या चंद्रपूरच्या दीक्षाभूमीची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया। 16 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 3 लाखापेक्षा अधिक अनुयायांना चंद्रपूर दीक्षाभूमीत दीक्षा दिली होती। बौद्ध धर्माची दीक्षा नागपूरला द्यायची ठरल्यानंतर बाबासाहेबांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या विनंतीवरून 16 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब चंद्रपुरात आले। नागपूरवरून चंद्रपूरला येत असताना उमरेड, भीमापूर, नागभीड, मूल, चंद्रपूरला असा प्रवास त्यांची प्रकृती बरी नसतानाही त्यांनी आपल्या असंख्य अनुयायांसाठी केला। प्रवासादरम्यान मूल येथे बाबासाहेब विश्रांतीसाठी थांबले होते। मुले ते त्यांच्या स्वागतासाठी बॅरिस्टर खोब्रागडे यांचे वडील देवाजी भिवाजी खोब्रागडे गेले होते। मूल इथून बाबासाहेब दुपारी 3च्या सुमारास चंद्रपुरास निघाले। यवतमाळ, मणी, वर्धा, आदिलाबाद आत्ताचे तेलंगणा राज्य येथील जनसमुदाय चंद्रपूर येथे आधीच जमला होता। बाबासाहेबांचे सर्किट हाऊस येथे आगमन होताच त्यांना समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली। प्रस्तुत दीक्षाभूमीकडे त्यांनी प्रस्थान केले। बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना त्रिशरण, पंचशील, धम्मदीक्षा दिली। त्यानंतर 22 प्रतिज्ञा सुद्धा वाचण्यात आल्या। बाबासाहेबांनी जनसमुदायाला संबोधित करावे असं सर्वांना वाटत होते, परंतु त्यांची प्रकृती बरी नसल्याने वेदनेने सर्किट हाऊस कडे ते परतले। दुसऱ्या दिवशी सकाळी सर्किट हाऊस येथून 17 ऑक्टोबरला बाबासाहेबांना बघण्याकरिता असंख्य जनसमुदाय जमला होता। बाबासाहेबांनी आपल्याला मार्गदर्शन करावे अशी सर्वांची इच्छा होती। त्यांनी सर्व उपस्थितांना संदेश दिला, तुमच्याकरिता मी जे काही करू शकत होतो ते मी करून ठेवले आहे। आता पूर्वीचे जगणे सोडून द्या। आपल्या मुलामुलींना खूप शिकवा। नवरा जर दारू पित असेल तर त्याला घरात सुद्धा घेऊ नका। दारिद्र्यपणाचे प्रदर्शन करू नका। नीटनेटके स्वच्छ राहा। आता तुम्ही धम्माची दीक्षा घेतली आहे त्याचे पालन करा। यासारखे अनेक संदेश त्यांनी आपल्या सर्व अनुयायांना दिले। आपलं संपूर्ण आयुष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुखितांच्या, शोषितांच्या, पीडितांच्या कल्याणासाठीच खर्ची घातलं। बाबासाहेबांनी आपल्या प्रत्येक अनुयायांना बौद्ध धर्माची या दीक्षाभूमीत दीक्षा देऊन तेजोमय केले।